भोई समाज सुद्धा आता आपला जो मी बरेच वर्षाने आता बेसिकली मी खूप बाहेर होतो, बरेच वर्ष 15 वर्ष बाहेर होतो. पुन्हा काही संधी मिळाली समाजामध्ये काम करण्याची. 15 वर्षापूर्वी जेव्हा मी येतो तो थोडा ॲक्टिव्ह होतो, पण त्यावेळेचा जो पेस होता आणि आता जो पेस दिसतोय त्यामध्ये खूप फरक आहे. आणि मला खूप अभिमान वाटतो की एका हातावर सगळी मंडळी आपण इथे जमलेले आहात आणि 3 गावचे रिप्रेझेंटेटिव्ह तुम्ही सर्वजण इथं आहात. आपला भोई समाज हा एवढाच मर्यादित नाही आहे. आपला भोई समाज हा लेंथ आणि विड्थ बघितली महाराष्ट्राची तर आपला भोई समाज खूप मोठा आहे. आणि भोई समाजाचं कार्य छोटं मोठं नाही आहे. भोई समाजाचं कार्य खूप मोठं आहे. आपण जर पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर, वर्धा, धुळे या साईडला जर तिकडचा भोई समाज बघितला तर त्यांचा भोई समाज जो आहे त्यांची जी कार्य आहे ती खूप मोठ्या प्रगतीपथावरती कार्य होतात. इव्हन आपल्या समाजातली मंडळीचे जे सक्सेस रेट आहे तो सुद्धा कुठल्याही समाजापेक्षा कमी नाही आहे. आपल्या समाजातली मुलं सुद्धा US, युरोपियन कंट्रीजमध्ये जाऊन स्थायिक झालेली आहेत. आणि हे आपल्याला कधी कळतं जेव्हा आपण समाजाशी जोडले जातो, समाजामध्ये वावरतो, समाजाचा अभ्यास करतो. बरेच जणांनी समाजाबद्दल बोलले. समाजामध्ये आपल्याला जेव्हा एकत्र येतो ते एकत्रीकरणाचं जे बळ आहे त्या बळाचं जे आपल्याला महत्त्व जे आहे तेव्हाच कळतं जेव्हा आपण एका समाजाच्या झेंड्याखाली येऊन आपण कार्य करायला लागतो. सो हा जो गुणगौरव सोहळा आहे विद्यार्थ्यांचा हे एक त्यांच्यासाठी एक प्रोत्साहन आहे. आपण जेव्हा मुलांचं कौतुक करतो, मला आठवतं मी 10वीमध्ये ज्यावेळेला आमच्या गावामध्ये फर्स्ट अटेम्प्टमध्ये 10वीमध्ये पास होण्याचा पहिला मीच होतो. त्यावेळेला जेव्हा झालो त्यावेळेला मला शाळेत असे 25 रुपयाचे बक्षीस मिळालं होतं. पण ते बक्षीस जे होतं ते माझ्यासाठी एवढं कौतुक होतं की मला काय करावं आणि काय नको त्या 25 रुपयाचं त्यावेळेला असं वाटत होतं. पण सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की जो हा सोहळा होतो यामध्ये जे काय गुणगौरव होतो मुलांचा, हे मुलांना जे प्रोत्साहन मिळतं त्यामध्ये मुलांचा कॉन्फिडन्स वाढतो, स्वाभिमान वाढतो, त्यांना पुढे जाण्यासाठी त्यांची मनस्थिती निर्माण होते. त्यामुळे असे सोहळे होणं खूप गरजेचं आहे. मला खूप आनंद आहे की मला या कार्यक्रमाचा भाग होता आला आज. मुलांना काय कमी पडतं? मुलांना कमी हेच पडतं की त्यांना एक योग्य मार्गदर्शन भेटत नाही. कारण आपल्या समाजामध्ये खूप म्हणजे जे मार्गदर्शक आहेत, जे शिक्षणासाठी जे मार्गदर्शन व्हायला पाहिजे ते मला वाटतं आपल्याकडे एक थोडं लॅकिंग पार्ट आहे. त्यामुळे मुलांना ते मार्गदर्शन जर व्यवस्थित मिळालं तर मुलं त्याचं मिराकल करू शकतील. शिक्षण हे पैशासारखं आहे, जर ते लागलं तर सोनं होणारच. शिक्षणाचं कधी असा कुठलाही हे नाही की शिक्षण घेतलंय आणि त्याच्यामुळे त्याचं नुकसान झालेलं आहे. फक्त एक आई वडील म्हणून मला जस्ट तुम्हाला एक सांगावं वाटतं. आपण काय करतो, मी जर बघतो आता फॅक्टरीमध्ये असताना बरेच जण मला कॉन्टॅक्ट करतात की माझ्या मुलाला लावा, माझ्या मुलाला हे करा, माझ्या मुलाला ते करा, माझ्या मुलाला इकडं बोलून घ्या. तो मुलगा मुंबईत पुण्यात चांगल्या जॉबवर असतो, त्याला इथं आणायचं असतं त्याला. पण कशाला, काय गरज आहे? मुलांना माझं तरी वैयक्तिक मत आहे, मुलांना तुम्ही फ्री सोडा, मुलांना बाहेर सोडा, बाहेरचं जग बघू द्या. ते जेव्हा ठोकर घेतील, तेव्हा ते अपयशी होतील, तेव्हा त्यांना कळेल की यशाचं महत्व काय आहे. तुम्ही जर त्यांना इझी यश आणून दिलं हाताशी दाराशी तर त्याचं त्यांना कधीही महत्व कळणार नाही. फक्त तुमचं एकच काम आहे, तुम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहा, इकॉनॉमिकली आणि मोरली. तुम्ही जेव्हा थोडा पोटाला चिंता काढावा लागेल या वेळेला, पण मुलांचं शिक्षण अर्धवट ठेवू नका, त्याचा काहीही फायदा होत नाही. तो 10वी शिकला, 12वी शिकला, स्टॉप झाला, परत त्यांनी कामाला लागला आणि परत तो बाहेरून काहीतरी करतोय. नाईट कॉलेज करून इंजिनिअरिंग करून झालेल्या माझ्याकडे जवळजवळ 100च्या वरती रिझ्यूम पडून आहे. काही उपयोग नाही त्याचा. मी तुम्हाला खरं सांगतो, त्याचा काही उपयोग नाहीये. डिप्लोमा करून अर्धवट शिक्षण सोडून देतात, काही उपयोग नाही. कोणी विचारत नाही डिप्लोमा डिग्रीला. आपल्याला खरंच समाजामध्ये आपलं नाव प्रस्थापित करायचं असेल, आपल्याला खरंच पुढे जायचं असेल तर माझं एकच तुम्हाला हे शिक्षण अर्धवट म्हणून काय सोडून देऊ नका. ॲज अ आई वडील तुम्ही त्यांच्या शिक्षणासाठी खूप कष्ट करा, त्यांना काहीतरी बनण्यासाठी त्यांच्या नेहमी मागे उभे राहा, त्यांना मोरली सपोर्ट द्या, त्यांना इकॉनॉमिकल सपोर्ट द्या. थोडंसं पोटाला चिंता काढावा लागला त्यावेळेस तर काढा, पण त्यांचं भविष्य जेव्हा घडवाल ते त्यांच्या मुलांचं भविष्य घडवतील.
ती मुलं त्यांच्या मुलाचं भविष्य घडवतील आणि त्यामध्ये समाजाची प्रगती होईल, समाजाचं नाव कुठेतरी निघेल. आज फक्त आपण मर्यादित बघतो 1-3 गाव, नंतर 5 गाव, नंतर रत्नागिरी जिल्हा वगैरे वगैरे. आपला समाज त्यासाठीच पाठी आहे की आपण आहे ना, आपण मुलांचे शिक्षण पुढंच करत नाही, पुढे नेतच नाही त्यांना. पण बाकीचे समाज बघा, ती समाज एकवटल्यामुळे त्यांनी किती प्रगती केलेली आहे. त्यांना माहिती आहे की शासनाला जर आपल्या गुडघ्याशी जर त्यांना शासनाला आणायचं असेल, नमवायचं असेल शासनाला, तर शासनाच्या भाषेतच कुठल्या पद्धतीने त्यांच्याशी आपण लढा देऊ शकतो. आपण त्याबद्दल कधी विचार करत नाही. आपल्यासाठी सुद्धा खूप सोयी सुविधा आहेत. साहेबांनी पण मगाशी सांगितलं, खूप सोयी सुविधा शासनातर्फे कायम कार्यरत असतात. आपण त्याचा फायदाच घेत नाही किंवा त्याचा फायदा ज्यांना घ्यायचा तेच घेतात. तो समाजाचं हे चांगलं कार्य चालू झालेलं आहे. अशा सोयी सुविधा ज्या आहेत त्या माझ्या जस्ट विनंती असेल अध्यक्ष उपाध्यक्षांना प्लस जी कार्यकारिणी मंडळी आहे, खूप अभ्यास केला पाहिजे याबद्दल आणि त्या ज्या आहेत त्याचा कसा फायदा घेता येईल एकवटीने. जेव्हा एखादं जो मॉब असतो, जो एखादा मॉब असतो किंवा जे एका संघटना असते त्याला चेहरा नसतो आणि संघटने समोर खूप मोठ्या मोठ्या एंटरप्राइजेस दिसतात, त्यांना फक्त एक तर तुम्ही 1-2 जण जाऊन तिथे रिप्रेझेंट केलं, तुम्हाला कोणीही तिथं उभं करत नाही. पण याचा समाज एकवटलेली एक संघटना म्हणून गेला तर तुम्हाला तिथे तुम्ही त्यांना नमवू शकता. आणि हे उदाहरण माझ्या समोर आहे, रोज बघतोय. राईट. सो खूप धन्यवाद सर्व अध्यक्ष उपाध्यक्ष प्लस जी कार्यक्रम. मला महिलांचं खूप चांगलं कौतुक करावं असं वाटतं की धडाडीने ते सुद्धा यामध्ये पार्टिसिपेट होत आहेत आणि हे अशा चांगले कार्यक्रम ऑर्गनाईज करतात. माझ्याकडे सुद्धा